नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी केली जाते। खरं तर राज्य शासकीय सेवेतील अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वर्ष इतकं आहे। तसेच ड गटातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष एवढं आहे। या व्यतिरिक्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय देखील 60 वर्ष इतकं आहे। यामुळे राज्यातील सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्यात यावं अशी मागणी केली जाते आणि यासाठी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय। अशातच आता राज्यातील प्राचार्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राचार्यांचं सेवानिवृत्तीचं वय 3 वर्षांनी वाढवण्याचं जाहीर केलंय। खरे तर प्राचार्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचं वय हे 62 वर्ष इतकं आहे। मात्र आता यामध्ये आणखीन 3 वर्षांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मंत्री पाटील यांनी प्राचार्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 62 वरून 65 वर्ष करण्याची घोषणा केली असून यामुळे प्राचार्यांना 3 वर्षांसाठी अतिरिक्त सेवा देता येणार आहे। खरे तर काल विदर्भातील अमरावतीमध्ये अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचं 40वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। या अधिवेशनामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले होते। यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी असं जाहीर केलं की आता प्राचार्यांच्या 62 ते 65 वर्षापर्यंतच्या सेवा करण्याची त्यांना संधी मिळणार आहे। नक्कीच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे जर याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तर निर्णयातील राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभव संपन्न लोक हे जास्त काळ कार्यरत राहणार आहेत आणि याचा शिक्षण क्षेत्राला मोठा फायदा देखील होऊ शकणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता महाराष्ट्र राज्यातील या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।